तारीख थी 28 जनवरी। वैसे तो एक नॉर्मल दिन, बट एक कॉल ने दिन के सारे मायने बदल दिए। कॉल पापा का था। पापा कॉल पर शायद रो रहे थे, शायद कुछ कहना चाहते थे पर कह नहीं पा रहे थे। फिर एक दो बार पूछने के बाद एक आवाज आई, दादा गेले, आपले अजित दादा गेले। अपघातग्रस्त विमानात अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे। शायद ये रिएक्शन सुनने में थोड़ा एग्जैजरेट या ड्रामेटिक लग रहा होगा, पर जो बारामती पुणे से है या जो दादा को जानते हैं वो समझ सकते हैं। अजित दादा अब नहीं रहे। एक एरोप्लेन क्रैश में दादा की ऑन द स्पॉट डेथ हुई। काल कब किसके लिए कहाँ रुका है कोई नहीं बता सकता। आप अजित दादा के राजनीतिक विरोधक हो सकते हो, उनकी पॉलिटिकल आइडियोलॉजी से आप एग्री नहीं करते होंगे, या इस राजनीति पर गुस्सा भी शायद इसी इंसान की वजह से, बट इस इंसान की वजह से महाराष्ट्र की राजनीति जिंदा थी। अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा त्याच्यामध्ये अरे बच ना, आता मी विचारतो काय. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. कुठे विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचे इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादी झाल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं? अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो? मला याच्यावर कमेंट पाहिजे तुमची. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, कोणत्याची थोडी आतला बदल झाली आहे. मला आता काही जात नाही ते. जिन जिन को अजित दादा को पास से एक्सपीरियंस करने का मौका मिला है, उनको पता है ये इंसान सच में दादा था। जब पापा ने बताया तो मैं शॉक में था। फिर मैंने न्यूज़ लगाई, फिर भी कुछ समझ नहीं आ रहा था। ऐसा लग रहा था अब कहीं से तो न्यूज़ आएगी कि चलो ये सब झूठ है, या फिर दादा बच गए। मतलब एक्सेप्ट ही नहीं हो रहा था। बट जब दोपहर तक सब कंफर्म हुआ तो ऐसा लगा कि सब कुछ खत्म हो गया। मैं अपने घर से 500 किलोमीटर दूर क्लास कर रहा था, लेकिन पूरा मन बारामती में था। ऐसा लग रहा था सब कुछ छोड़ छाड़ के अभी घर चला जाऊँ, पापा के साथ बैठूँ, पापा से बात करूँ। और जब मैं कॉलेज से फर्स्ट टाइम घर आया हूँ तो घर पहुँचते ही फर्स्ट काम के लिए निकल गया, दादा का आखिरी आशीर्वाद देने अपने खुद के कॉलेज में, जहाँ दादा को आखिरी विदाई दी गई, विद्या प्रतिष्ठान बारामती। हॅलो गाईज, हॅलो. आम्ही आत्ता आलेलो आहोत आपल्या विद्या प्रतिष्ठानच्या सो कॉल ग्राउंडवर, ज्याला तुम्ही जर आजपर्यंत मला माहीत नसेल तरी तुम्ही गेल्या 10 दिवसापूर्वी ते ग्राउंड सगळ्या महाराष्ट्राने बघितलं असेल. आपल्या अजितदादांचा अंत्यविधी इथंच झाला आणि आम्ही आज कॉलेजला भेट द्यायला आलतो. त्यासोबत ही माझी बहीण, आम्ही दोघं इथंच शिकलो, हेच विद्या प्रतिष्ठान, ह्याच ग्राउंडमध्ये खेळलो. आणि त्या दिवशी ह्याच ग्राउंडवर टी व्हीवर अंत्यविधी बघितला, कारण आम्ही परभणीला होतो, ही सातारला होती. त्या दिवशी येऊ शकलो नाही, पण आज दादांना आदरांजली व्हायला आज आम्ही इथं आलेलो. आता मी जातो त्या ठिकाणावर. आमचं नशीबच, आमचं भाग्य, आम्ही बारामतीत पोचलो. तर बघा, हेच ते ग्राउंड, इथं आम्ही आमचा मोस्ट ऑफ द टाईम स्पेंड केला. मला अजून आठवतं 12च्या आधीच्या फिजिकल एज्युकेशनच्या एक्झाम होत्या, इथंच बसलेलो. पीच वगैरे लेक्चर असल्यावर इकडे खेळायचो, परत क्रिकेट खेळलो. त्यावेळेस तुम्हाला चायनीची पार्टी का काहीतरी दिली ती? आमची टीम जिंकलेली 11th मध्ये, आणि मग मॅमने आम्हाला चायनीजचं पैसे दिले पार्टी करायला. मग आम्ही गेलतो, चायनीज वगैरे खाल्ल्यानं खूप मजा केली. त्या ग्राउंडबद्दल खूप आठवणीत माझी एका टीचरवर ह्याच ग्राउंडवर भांडणं पण झाली, पीएच्या. पीएचेच टीचर होते, त्याचेच लेक्चर ह्या ग्राउंडवर असायचं. इथं खेळलो, इथं माझ्या आठवणीत माझा फ्रेंड अथर्व, प्रॅक्टिकल वगैरे प्रज्वल हागारे, डिगू,
इथं इथं आम्ही सगळ्यांचे मेमरीज आहेत, आम्ही इथे खेळलोय खूप सारे. म्हणजे आज असं वाटलं नव्हतं की ह्या अँगलने आम्ही परत भेटा येईल, ह्या अँगलने आम्ही कॉलेजला परत भेटा येईल. एक एन्जॉय म्हणूनच आलो असतो, पण ते कुठेतरी ते दुःख आहे. ह्याच ग्राउंडवर तिथं फ्लॅग होस्टिंगच्या वेळेस मी सुनेत्रा पवारांना बघितलेलं आहे, ते बोललेले आहेत. अजित पवार, शरद पवारनं सगळ्यांना भेटलेले बघितले. पण आज त्याच ग्राउंडवर दादा नाही आहेत, तेच कॉलेजमध्ये दादा नाही आहेत, असं ॲक्सेप्टच होत नाही. मी तर म्हणलं मी हेच कॉलेजला शिकावतो, म्हणलं एक व्हिडिओ बनवू जाताना. असंच वाटतं की दादा कधी बी येतील. कधी बी येतील, कधी बी येतील. आज ते एक तसे व्हिडिओ नाहीत का बरं की ती आले आता बाहेर, लय दिवस झाले येऊ का आता माघारी. तसंच वाटतंय थोडक्यात. मोठे आमची तर बारामतीची हानी तर नाही करून निघू तेच. शकत. म्हणजे बारामती आणि इंदापूर इंदापूर. याचं सगळ्यात बारामती नुकसान. म्हणजे आपली ही अख्खा एरिया अख्खा एरिया बारामती इंदापूर इथपर्यंत नुकसान काही भरून निघणार नाही सहज. बाकी महाराष्ट्राला नेते लाभतील काय होतील, पण ही जी- दादांसारखा उमदा नेता कधीच लाभणार नाही आपल्याला याच्या पुढे तरी. दुःख म्हणजे असं की वाटत नव्हतं पुन्हा. नाही का थँक्यू दादा. बाय बाय दादा. हे आमचं म्युझियम आहे. ह्या म्युझियममध्ये खूप साऱ्या गोष्टी बघायसारख्या. आम्ही कॉलेजला असताना जायचो सारखं. कॉलेज सुटल्यानंतर तुझे काय आठवण आहे म्युझियम बद्दल? कॉलेज सुटल्यानंतर दुपारचं जायचो आम्ही मुली सगळे जण बघायला. आतमध्ये साहेब जिथे जिथे गेले ते म्हणजे पवार साहेबांचे सगळे अवॉर्ड्स वगैरे सगळे घेतलेले आहेत. अजून आता असंच दादाचं एक म्युझियम इथं बनवावं लागेल. सगळ्या गोष्टी ही आमची लायब्ररीबद्दल तुझी काय कधी आठवण? आपण दोघं रोज यायचं माहिती तुला, आम्ही जेव्हा कॉलेजला असायचं तेव्हा पण त्यावेळी सोबत लायब्ररीला बसायचो. लायब्ररीमध्ये पण एक वॉचमॅन माझा यादव नावाचा खूप ओळखीचा जाणतात. हा. त्याला मी खूप टफ टशन फाईट द्यायचो. तिथं तुला पाणी बिणी आणून पाणी बिणी आणून द्यायचे. खूप म्हणजे आणि एकदम आत्मप्रशस्त सगळे बुक कॉलेज दिसत. तेव्हा दिवसभर इकडे येऊन बसायचं, डायरेक्ट संध्याकाळी जायचं. मजा होती लायब्ररीत पण खूप मजा यायची. हो का, हेच लायब्ररी, क्लास लायब्ररी. तर ऐक की योगायोगाने आपण अशा ठिकाणी कॉलेजला आलो. माहीत नव्हतं की असं कॉलेजला परत भेट देईल. भेट द्यायला म्हणजे काय इथंच येतं जाता बघत पण होतो. कॉलेजवर एक इमोशनल कनेक्शन पण आहे. पण तुला असं वाटलेलं का की अशा दादाच्या घटनेनंतर आपण कॉलेजला असं बघायचं? पण पटकन यावं असं वाटत वाटत होतं. होतं. जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा हे कळलं, तेव्हा असं वाटत होतं की आत्ताच चला बारामती चला पटकन. तुझी फर्स्ट रिएक्शन काय होती First जेव्हा reaction तुला खूप बेकार. कळलं की मी थरथर तुला कसं कापायला समजलं? लागले. मी आमच्या असं म्हणजे क्लासरूम मध्ये बसलेलो आणि दोघी जणी बाहेर गेलत्या आणि तिथले गार्ड वगैरे नाही का गेटवर असतात ती, त्यांच्या मोबाईलला त्यांनी बातमी ऐकली की असं असं झालंय म्हणून. आणि मग त्यांना माहिती ना आता मी बारामतीची बाबा, मग त्यांनी येऊन सांगितलं की काय ते प्लेन क्रॅश झाले म्हणून. आणि मग त्यांना पण म्हणजे मी म्हणत होते की कन्फर्म आहे का खरं. ते म्हणलं अगं खरंच कन्फर्म आहे, आम्हाला पण वाटत नव्हतं, पण आम्ही त्यांच्यापाशी थांबून म्हणजे नाही का कन्फर्म बातम्यांवरच लागलेलं. मग म्हणलं ठीक आहे. मग ती मला कळलेलं 10:15 वगैरे बरं का. आणि त्यानंतर मग आमचा ब्रेक कधी 12:30ला होणार, 12:30पर्यंत. मी इतका म्हणजे आमच्याकडे मोबाईल पण अलाउड नसतो ना, त्याच्यामुळे मग आम्ही फक्त बसलो होतो. मी तर असे फार थरथर कापत होते. मला इतकं वाईट वाटत होतं, काहीच केलं नाही काय नाही, नुसते बसून राहिले. ती 12:30ची वाट बघत होती. मग तुझी रिॲक्शन हीच होती फर्स्ट? आणि तू पप्पाला मग फोन लावला? मी फार असं 12:30ची पटकन वाट बघत होती. त्या दिवशी तर वेळच जात नव्हता इतकं. आणि मग मला फोन लावला, तुला फोन लावायचा होता, पप्पांना फोन लावायचा. तुझी रिॲक्शन घ्यायची होती, म्हणजे तुमच्यावर बोलायचं होतं मला. म्हणजे तिथं पण असं नाही का कुणाशी इतकं काय पण बोलता येणार ना मला. जेवढ्या पण 2-3 मुली होत्या क्लासमध्ये, म्हणजे बारामतीची एक, इंदापूरची वगैरे, फलटणची एक होती. मग मी त्यांना सांगितलं, त्यांना पण खरं वाटायला, त्यांचं पण तसंच होतं रिॲक्शन. त्यांना पण लय वाईट वाटायला लागलं. मग 12:30ला सुटल्यानंतर ब्रेकमध्ये मग लगेच पप्पांना फोन केला, तुला फोन केला. जेवायचं राहिलं माझं, मी त्या दिवशी जेवलंच नाही.
आणि आता तुझी सांग, तुझी काय होती? माझी फर्स्ट रिॲक्शन तर मी तर एका आमच्या क्लासमध्ये सुद्धा ह्याच्यावर मला बोलायला लावलेलं आमच्या जे सोडून धनुष्य मॅडम यांनी की म्हणजे आता दादा म्हणजे तिथं वेगळं ओव्हरऑल असतं ना, कसं तिथं म्हणजे- आता आपला एरिया आपल्याला हा, माहिती आहे, पण आपल्याला तिथं तर परभणीत तर म्हणजे बरेचसे लोक अशी म्हणजे त्यांना माहिती आहे की आहेत मोठे हो, पण फक्त- पण त्यांच्यासाठी ते एक राजकारणी पर्सनॅलिटी असू शकते. हा. पण आता आपल्यासाठी काय आहे ती तुला काय सांगायची गरज हा, नाही. मग तसंच माझ्याकडे पण हा मग तसंच ऐक झालं. की पण माझं काय झालं चल ना चल फिजिओलॉजीचं लेक्चर चालू होतं आमच्या रोही मॅमचं हा. आणि त्यात असं काहीतरी इन्स्पेक्शन होतं त्यामुळे थोडासा गॅप पडलेला ब्रेक आणि त्यात मला पप्पाचा फोन आला आणि योगायोगाने मी बघत नाही सहसा फोन योगायोगाने मी फोन उचलला. पप्पाने सांगितलं पप्पा रडतच सांगत होते हा. डायरेक्ट दादा मग गेले पप्पांची पण तीच कंडिशन होती. Condition. पप्पा तर जेवले नाही, पप्पा खायला. दादा नुसते दिवस. दादा गेले आणि मला काय कळलं मी जास्त ओरडल्यागतच झालं माझ्यासोबतच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना. मग मी बातम्या बघितल्या सावरण्याचा प्रयत्न केला 1-2 तास गेलं अल्टिमेटली गेलेच. आणि तू टीचरवर बोलत बसलेला ना. नंतर मला काही सुचलं नाही तर आमच्या धनुष्य मॅम आहेत आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हणजे मी गेलो त्यांच्याशी त्यांचे थोडं असं मी फॅमिली पण टाईप जेवढे त्यांच्या हॉस्टेलमध्ये म्हणजे त्या इकडच्या धनुष्य मॅडम आहेत ना त्यांचे थोडंसं फॅमिली टाईप बॉन्ड मग त्यांच्याशी बोललो त्यांनी थोडं असं समजून सांगितलं. त्यानंतर कुठं थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलं पण ते तसंच राहिलं वातावरण. त्यात मम्मी पप्पाचे सारखे फोन की असं चाललं तसं चाललं. ठीक आहे बाय बाय विद्यापीठ घरामध्ये भेटू लवकरच थोड्या आनंदाच्या मूडमध्ये. खूप गोष्टी राहिल्यात अशा आठवणी पण आता काय आहे, काही सांगण्याची बोलण्याची अशी इंटरेस्ट आहे नाही. खूप आठवणीत मित्रमैत्रिणीच्या पण त्या कुठेतरी एक फनियर साईड ऑफ आठवणीत एन्जॉयमेंट आणि ती आता बोलण्याची इच्छाच आहे नाही तेव्हापासून त्या जागेवर जाऊन आल्यापासून तर ते होतच नहीं है पण ठीक है. जब परवनी में मेरे कॉलेज में बात निकलती थी तुम कहाँ से हो तो एक प्राउड मोमेंट होता था कि मैं बारामती से हूँ दादा के बारामती से. पर शायद अब वो बोलने में वो गुरूर नहीं रहा. ये इंसान सिर्फ नाम के आगे लगाने के लिए दिलदार नहीं था, ये सच में दिलदार था. इस इंसान की वजह से महाराष्ट्र में एक जिंदापन था. महाराष्ट्र जिंदा था. विरोध करायचा तर तो दादांनीच आणि सत्तेत जायचं तर दादांनीच. सगळं कसं घड्याळाच्या ठोक्यावर ऑन द स्पॉट. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. पर इस इंसान का अंत ऐसा नहीं होना चाहिए था. काल किसके लिए रुकता होगा तो उसे ऐसा नहीं रुकना चाहिए था. माझ्याकडून महाराष्ट्राचं राजकारण जिवंत ठेवलेल्या नेत्याला, लढणाऱ्या भिडणाऱ्या नेत्याला आणि माणूस म्हणून जगलेल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद दादा. हरे कृष्ण.